हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 68वी कथा श्री कृष्ण चैतन्यदास बाबाजी यांची आपण ऐकतोय. ह्याचा आता तिसरा भाग आपण ऐकूया. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी यांच्या मातोश्री कृष्णधामाला निघून गेल्या. काही दिवसानंतर वृद्ध नंदी महाशय म्हणजे अश्विनी कुमार यांचे वडील वृंदावन येथे आले. मंदिरातील सेवा पूजा वगैरेची व्यवस्था पाहून ते अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी आपल्याकडून तिथे रोज 20 साधू संन्यासी जेवतील अशा प्रकारची व्यवस्था केली. तसंच एक मोफत चिकित्सालयाचीही व्यवस्था केली. मग अश्विनी कुमार यांनी स्वतःच्या कडून अभावग्रस्त अशा वैष्णवांच्या औषध पाण्याची आणि पथ्याची व्यवस्था केली. ते नेहमी वैष्णव सेवेचं जे ठिकाण असतं, म्हणजे जिथं वैष्णव भोजन घातलं जातं किंवा वैष्णवांना राहायला दिलं जातं, ती सगळी जमीन किंवा तो सगळा भाग ते नेहमी स्वतः स्वच्छ करत असत. वैष्णव सेवा त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची होती आणि त्याच्यामध्ये त्यांची इतकी निष्ठा होती की गावामध्ये प्लेग पसरलेला असताना सुद्धा त्यांनी वैष्णव सेवा करायचं सोडलं नाही आणि ते कुठेही गेले नाहीत. या दरम्यानच त्यांनी सिद्ध श्री तोतारामदास बाबाजींचे शिष्य श्री रूपदास बाबाजी यांच्याकडून भजन प्रणाली शिकून घेतली आणि त्यानुसार ते भजन भक्ती करू लागले. थोड्या दिवसानंतर त्यांच्या वडिलांचा देहांत झाला. त्यावेळेला अर्थातच त्यांना काही दिवसासाठी कलकत्ता येथे जावं लागलं. तिथे आपल्या कुटुंबाच्या धनसंपत्तीची वगैरे सगळी व्यवस्था नीट लावून मग परत ते वृंदावनला आले. ते जेव्हा पहिल्यांदा वृंदावनात आले होते तेव्हा त्यांना स्वप्नादेश झालेला होता, आपल्या लक्षात असेल, आणि त्यांना सांगितलं होतं की तुझं कर्तव्य अजूनही खूप बाकी आहे, तेव्हा तू घरी जा. त्यामुळे त्यांना घरी जावं लागलेलं होतं. आता बहुतेक ते सगळं कर्तव्य पूर्ण झालेलं होतं. आता त्यांना विरक्त वेश घ्यायला काही हरकत नव्हती, म्हणजे संन्यास वेश घ्यायला. ते आपल्या वडिलांचं क्रियाकर्म आणि बाकी सगळं आटोपून वृंदावनला आले आणि मग श्री गौर शिरोमणी महाराजांचे कृपापात्र श्री हरिचरणदास बाबाजी यांच्याकडून त्यांनी वेश ग्रहण केला. वेश नाव झालं श्रीकृष्ण चैतन्य दास. वेश घेतल्यानंतर काही दिवस ते कुसुम सरोवर येथे राहिले आणि त्यांनी भजन साधन केलं. नंतर ते राधाकुंड येथे जाऊन राहू लागले. श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी यांनी वेश घेतल्यानंतर त्यांचे जे पुत्र होते गौरबाबू यांच्या मनामध्ये सुद्धा श्रीधाम वृंदावन येथे आपण राहावं अशी इच्छा जागृत झाली. म्हणून तेही वृंदावन येथे आले आणि आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या श्री गोपीजन वल्लभाची सेवा ते करू लागले. श्रीकृष्ण चैतन्यदास हे जरी राधाकुंड येथे राहत असले तरी सुद्धा श्री गोपीजन वल्लभ या आपल्या ठाकूरांची सेवा पूर्ण होते की नाही याच्याकडे त्यांचं अगदी आतून लक्ष असे. तिकडे सेवेमध्ये जर काही चूक झाली, कमतरता असली तर ते कोणीही न सांगताच त्यांना समजत असे. एकदा त्यांनी गौरबाबूला म्हणजे आपल्या मुलाला वृंदावनाहून बोलवून घेतलं आणि ते म्हणाले, तू श्री गोपीजन वल्लभांची सेवा तर करतोस, पण काही काही गोष्टींचं तुझी लक्ष राहत नाही काही गोष्टींकडे. एक दिवस जेव्हा नैवेद्य दाखवला गेला तेव्हा त्याच्यामध्ये केस पडलेला होता, त्यामुळे तो नैवेद्य देवाला पावला नाही. आणखीन एक दिवस नैवेद्याच्या ताटाला खरकट राहिलेलं होतं, त्यामुळे त्या दिवशीही नैवेद्य देवाला पावला नाही. अशा प्रकारे 2-3 वेळेला ठाकूर आणि ठकुरानी यांना उपास घडलेला आहे. असं करू नये. हे पहा, जर परमेश्वराला आपण मानत असलो
तर तो आपली सेवा ग्रहण करून प्रसन्न होतो. आणि जर आपण मानत नसलो, नुसतीच दिखाऊ सेवा करत असलो, तर तो आपली सेवा घेत नाही. भक्त जी सेवा मनापासून करतो, त्याच्यामध्ये समजा चुकून काही थोडंसं चुकलं, तरी तो रागवत नाही, माफ करतो. पण हे सगळं मनापासून केलं गेलेलं असलं पाहिजे. यासाठी मी तुला एक प्रत्यक्ष घटना सांगतो. तडास ह्या राज्याचे राजर्षी वनमाली बहादूर यांचं एक देऊळ होतं आणि त्या देवळातल्या विग्रहाचं नाव श्री राधा विनोदजी होतं. हे श्री राधा विनोदजी यांना घेऊन राधाकुंड येथे काही दिवस राहायला हे राजर्षी वनमाली येत असत. आणि तेव्हा जर गरमी असेल, तर 24 तास पंख्याने वारा घालण्यासाठी तिथे सेवकांची व्यवस्था ते करत असत. ह्या राधा विनोदजींचा एक निस्सीम भक्त होता. त्याचा अगदी दृढ विश्वास होता, की आपण ठाकूरांना पंख्याने वारा घातला, की त्यांना फार आवडतं आणि ते सुखी होतात. ही सेवा त्याला करायला आवडत असे, म्हणून रात्री मंदिराचं दार बंद होण्यापूर्वी तो मंदिरात येऊन बसत असे आणि तिथे पंखा हलवून वारा घालण्यासाठी जे सेवेकरी ठेवलेले होते, त्यांना विश्रांती मिळावी म्हणून स्वतः काही वेळेला तो पंख्याने वारा घालत असे. एक दिवस मध्यरात्री असाच तो पंख्याने वारा घालत असता, त्याला नकळत त्याचा डोळा लागला. तेव्हा स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं, की स्वतः विनोदजी म्हणजे श्रीकृष्ण हे तिथे आलेत आणि त्यांनी आपल्या हाताला स्पर्श केलेला आहे आणि ते विनोदजी या भक्ताला म्हणाले, "अरे, तुला झोप येतीये, झोप लागलीये तुला आणि मला त्यामुळं ना खूप गरम व्हायला लागलंय. तू आता असं कर, की तुला झोप येतीये ना, तर तू मला राधाकुंडच्या किनाऱ्यावरती घेऊन चल." असं म्हटल्यावरती राधाकुंडच्याकडे जाण्यासाठी त्या भक्ताने विनोदजींना म्हणजे श्रीकृष्णाला आपल्या उजव्या खांद्यावरती बसवलं आणि तो त्यांना घेऊन कुंडाकडे निघाला. हे सगळं स्वप्नात दिसतंय बरं का त्याला. त्याच्या ज्या खांद्यावरती बसवलं त्यांनी, त्या खांद्यावरती एक गाठ होती. विनोदजी जेव्हा त्या खांद्यावर बसले, तेव्हा ते त्याला म्हणाले, "अरे, हे तुझ्या खांद्यावर काय आहे? ते मला टोचतंय." असं म्हणून बसल्या-बसल्याच थोडंसं तिरकं होऊन एक पाय वर करत विनोदजींनी ते हाताने तिथली जागा साफ केली आणि ते तिथं बसले. भक्त त्यांना कुंडावरती घेऊन गेला आणि तिथे एका चांगल्या ठिकाणी विनोदजींना त्याने बसवलं आणि स्वतः तिथं तो झोपला. आणि स्वप्नात त्याला आपण झोपलोय असं जेव्हा दिसलं, त्याच वेळेला इकडे देवळात म्हणजे तेव्हा त्याची अ, झोप मोड झाली आणि जेव्हा तो दचकून जागा झाला, तेव्हा त्यांनी पाहिलं, की तो मंदिरात नाहीये, तर तो त्या कुंडाच्या किनाऱ्यावरती झोपलेला आहे. असं पाहिल्यावरती तो एकदम आश्चर्याने अवाक झाला. उठून पाहतोय, तर तिथे विनोदजी म्हणजे भगवंत अर्थातच नव्हते. मग तो धावत पळत पुन्हा मंदिराकडे गेला. बघतोय तर मंदिराचं दार बंद आहे आणि त्याला पूर्वीप्रमाणेच कुलूप आहे. हे पाहिल्यावरती त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. त्याला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसला. तो असा, की त्याच्या लक्षात आलं, की आपला उजवा खांदा हा एका अशा थंड अशा स्पर्शाने असं सुखावतोय. म्हणून त्याने तिथं हात फिरवून पाहिलं, तर त्याच्या खांद्यावरती जी गाठ होती, ती गाठ निघून गेलेली होती. अशा प्रकारे परमेश्वर आपल्या भक्तांच्याकडून चुकून जर काही चुकलं, तर रागवत नाही. पण भक्ताचं हे कर्तव्य आहे, की जर त्यांनी सेवा अंगीकारलेली आहे, तर ती सेवा त्यांनी चोख बजावली पाहिजे. याच्यानंतर गौरबाबू अत्यंत काळजीने या गोपीजन वल्लभाची सेवा करू लागले. श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी हे राधाकुंड येथे राहिले आणि त्यांनी एक पुरश्चरण पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते चंद्र सरोवर इथे राहायला गेले. तिथेही त्यांनी एक पुरश्चरण पूर्ण केलं. चंद्र सरोवरावरती जेव्हा ते राहत होते, त्यावेळेला त्यांचा असा नेम होता, की रोज सकाळी ते 3 वाजता उठत आणि गोवर्धन परिक्रमा करत.
एक दिवस ते परिक्रमेला निघाले आणि वाटेमध्ये जोराने पाऊस सुरू झाला. त्यावेळेला एका डेरेदार वृक्षाच्या खाली ते थांबले. तिथं जे खाली जे बसले, तिथेच एक सापाचं बिळ होतं. त्याच्या आत साप होता एक मोठा आणि ह्यांची चाहूल लागताच त्या सापानी फुतकार टाकायला सुरुवात केली. पण श्रीकृष्ण चैतन्य दास हे काही घाबरले नाहीत. त्यांना अगदी पूर्ण विश्वास होता, की व्रजभूमीतला कोणताही जीव आपल्याला काहीही प्रकारचं हानी पोहोचवणार नाही. पण त्याच वेळेला थोड्या दुरून कुणीतरी त्यांच्याकडे एक कांबळं टाकलं आणि आवाज आला, "बाबा, तुला सापाचं भय नाही हे खरं, पण तरी तू इथून निघून जा, नाहीतर तो साप तुला चावेल." आणि हा स्वर महिलेचा होता. पण दिसत तर कुणीच नव्हतं. बाबांनी ते घोंगडं घेतलं आणि आपल्या डोक्याला लावलं आणि हा प्रसाद असं समजून ते तिथून निघाले आणि आपल्या अंगावरती कांबळं ओढून घेऊन परिक्रमा पथावर पुढं चालू लागले. हळू पाऊस कमी झाला, कमी होत होत थांबून गेला. चंद्र सरोवर येथे बाबा एका थोड्याशा उंच असलेल्या भागावरती कुटी बांधून त्याच्यात राहत होते आणि भजन साधन करत होते. त्यांचा भजनामध्ये इतकं हळू मन रंगू लागलं आणि त्यांना भजनावेश इतका चढत असे, की त्यांची तंद्री लागत असे आणि तासनतास बाह्यज्ञान शून्य होऊन समाधी अवस्थेमध्ये ते त्या कुटीमध्ये पडून राहत असत. एकदा ते आपल्या तंद्रीमध्ये होते आणि त्यांचे गुरुदेव श्री हरिचरण बाबा हे श्री सनातनदास बाबांना घेऊन यांना भेटण्यासाठी म्हणून त्या कुटीवरती आले. कुटीचा दरवाजा आतून बंद होता. म्हणून बाहेरून राधे राधे असा पुकारा या श्री श्री हरिचरणदास बाबाजींनी केला. पण आतनं काहीच उत्तर आलं नाही. 5-10 मिनिटं थांबून त्यांनी थोडंसं आणखीन जोराने राधे राधे म्हटलं. तरीही काही उत्तर नाही. मग बरोबर आलेल्या सनातनदास बाबाजींना श्रीकृष्ण चैतन्य बाबाजींची काळजी वाटू लागली. पण हरिचरण बाबाजी त्यांना म्हणाले, "तसं काळजीचं काही कारण नाही. हा नेहमीच असा लीलाचंतनामध्ये बुडून जात असतो आणि मग कित्येक तास त्याला बाह्यज्ञान राहत नाही. चला आपण जाऊ, पुन्हा कधीतरी येऊ." असं म्हणून ते दोघे निघून गेले. एकदा त्याच्यानंतर काही दिवसांनी बाबाजींनी आपला पुत्र गौरबाबू ह्याला बोलावलं आणि सांगितलं, की 11 दिवसाचा एक मोठा उत्सव करायचा आहे. त्यामध्ये नित्य कीर्तन होईल, रासलीला होईल, भागवत सप्ताह पण होईल. खूपशा वैष्णवांना उत्सवासाठी आमंत्रित करायचं आहे. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल. कीर्तनासाठी कीर्तनीया श्री भक्ती चरणदास बाबाजी ह्यांना बोलवायचं आहे आणि भागवत सप्ताहासाठी श्रीमद भागवत पाठक श्री मधुसूदन भट्टजी यांना बोलवायचं आहे. गौरबाबू आज्ञा शिरसावंद मानून गेले आणि तदनुसार ते उत्सवाची तयारी करू लागले. उत्सवाची तयारी पूर्ण झाली. उत्सव जवळ आला. गावाहून, ठिकठिकाणहून खूपसे लोक येऊ लागले. आता उत्सव सुरू झाला. चंद्र सरोवरावरती ह्या 11 दिवसात जणू काही जत्राच भरलेली होती. 10व्या दिवशी 7 कोसापर्यंतच्या सर्व व्रजवासियांना आणि महात्म्यांना प्रसादासाठी आमंत्रण दिलं गेलं. कित्येक दिवसांपासून ह्या सर्व कार्यक्रमाचं विशाल असं आयोजन केलं जात होतं. त्याची सगळी व्यवस्था गौरबाबू बघत होते आणि काही गोष्टीमध्ये स्वतः श्रीकृष्ण चैतन्यदास हेही लक्ष घालत होते. पण 10 दिवस झाल्यानंतर अचानक एके दिवशी म्हणजे त्या 11व्या दिवशी पहाटे बाबांचं बोलणंच बंद झालं. त्यांचं शरीर निपचित पडलं. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि जणू काय सगळीकडे अंधार पसरला. आनंद आणि उल्हासाचं वातावरण एकदम दुःख आणि निराशा, विषाद ह्याच्यामध्ये बदलून गेलं. विषण्ण मनाने सगळे बसून राहिले
आणि खूप वेळ त्यांनी त्यांच्या शरीरामध्ये काही स्पंदन होतंय का ह्याची वाट पाहिली. पण कितीतरी वेळ झाला तरी सुद्धा शरीरात जिवंतपणाचं काही लक्षण दिसेना. तेव्हा शेवटी अंतिम संस्काराची तयारी लोकांनी केली. कीर्तनाच्या ध्वनीमध्ये त्यांच्या शरीराला घेऊन सरोवराची प्रदक्षिणा घालण्यात आली आणि मग शरीर स्मशानामध्ये घेऊन जाण्यात आलं. पण स्मशानाजवळ पोहोचताच अत्यंत क्षीण अशा आवाजामध्ये चैतन्यदास बाबाजी म्हणाले, "मला कुठे घेऊन जात आहात? आपण जिथे होतो तिथेच परत चला." हे ऐकल्यावरती लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला आणि उच्च स्वराने, आनंदाने हरिनामाचा गजर करत त्यांना उत्सवाच्या स्थानावरती परत आणण्यात आलं. दुःखाचे ढग जसे एकाकी दाटून आले होते, तसेच ते निघूनही गेले आणि वातावरण पाहता आनंदाने परिपूर्ण झालं. मग गीतापाठ आणि प्रसाद वितरण ह्याच्यानंतर उत्सव निर्विघ्नपणे संपन्न झाला. या बाबतीत असं सांगितलं जातं, की बाबांनी हा सगळा उत्सव मुद्दामच घडवून आणलेला होता आणि ह्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी स्वेच्छेने गोलोकधामामध्ये निघून जायचं आणि आपल्या प्रिय श्री श्री गोपीजन वल्लभ यांच्या जवळ जायचं असा निश्चय बाबांनी केलेला होता. आणि त्या उद्देशानेच त्यांनी श्रीमद भागवत पाठ आणि कीर्तन आणि त्याच्यानंतर वैष्णव भोजन ह्याची सगळ्याची आयोजना केलेली होती. आपल्या निश्चयानुसार वैष्णव सेवेची पूर्ण तयारी झाली, असं म्हटल्यानंतर त्यांनी आपला देह सोडून प्रयाण केलेलं होतं. पण राधाराणीची इच्छा काही वेगळीच होती. तिला आत्ता त्यांनी वैकुंठधामाला येणं पसंत नव्हतं. म्हणून तिने त्यांना या जगतामध्ये परत येण्यासाठी भाग पाडलं आणि त्यामुळे बाबांना या शरीरामध्ये पुन्हा परत यावं लागलं. अशा प्रकारच्या विलक्षण घटना या संतांच्या बाबतीत नेहमीच घडत असतात. यापुढेही अशा काही घटना घडलेल्या आहेत, पण त्याबद्दल आता आपण पुढील भागामध्ये ऐकू. हरी ओम.